गुरु सह्याद्री विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे गुरु सह्याद्री चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये आपण एचसीएफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर, त्याला आपण मसावी असं म्हणतो, मसावी कसा काढायचा हे आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत। मग या ठिकाणी सर्वात पहिले मी उदाहरण घेतलं आहे, फाइंड द एचसीएफ ऑफ 24 and 32। आपण बघू शकतात पेज नंबर 17 वर हा क्वेश्चन हा दिलेला आहे। मग 24 आणि 32 यांचा एचसीएफ हा कसा काढायचा, अतिशय सोप्या अशा 3 स्टेप नुसार आपण एचसीएफ कसा काढायचा शिकणार आहोत। मी याही पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की एचसीएफ आणि एलसीएम हा टॉपिक पूर्णपणे प्राइम फॅक्टर वरच डिपेंड आहे, म्हणून प्राइम फॅक्टर काढण्याचा सराव तुम्ही जास्तीत जास्त करावा असं मला वाटतं। चला बघूया सोप्या 3 मेथड नुसार आपण एचसीएफ कसा काढायचा। मग आता एचसीएफ काढायचा आहे तोही प्राइम फॅक्टर मेथडने, तर आपल्याला सर्वात पहिले ज्या संख्यांचा एचसीएफ विचारला आहे त्या संख्यांचे प्राइम फॅक्टर काढायचे आहेत। क्वेश्चन तुम्ही बघू शकतात पेज नंबर 17 वर, फाइंड द एचसीएफ ऑफ 24 and 32 बाय प्राइम फॅक्टर मेथड। प्राइम फॅक्टर मेथडने काढायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी प्राइम फॅक्टर पाडणं या ठिकाणी गरजेचं आहे। चला तर मग आपण 24 आणि 32 चे प्राइम फॅक्टर पाडूयात। मग 24 चे आणि 32 चे आपण प्राइम फॅक्टर हे अँटिना मेथडने, म्हणजेच आपण त्याला कोणती म्हणतो, व्हर्टिकल मेथडने आपण या ठिकाणी काढणार आहोत। 24 and 32 त्याला आपण डिव्हिजन मेथड सुद्धा म्हणतो। मग डिव्हिजन मेथडने आपल्याला 24 चे आणि 32 चे प्राइम फॅक्टर काढायचे आहेत। प्राइम फॅक्टर कसे काढायचे यापूर्वीच्या सेशन मध्ये आपण शिकलो आहोत। मग 24 च्या युनिट प्लेसला काय आहे, 4 आहे, देअरफॉर 24 इज डिव्हिजिबल बाय 2। त्याला कशाने भाग जाणार आहे, 2 ने। मग 2 ने डिव्हिजिबल करूया, 2 ने भाग देऊया, 2 1 जा 2, 2 2 जा 4। तुम्हाला प्राइम फॅक्टर काढता आलेच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला एचसीएफ आणि एलसीएम काढता येणार आहे। बघूया 12 च्या युनिट प्लेसला पुन्हा 2 आहे, म्हणजेच 12 इज डिव्हिजिबल बाय 2। 2 6 जा 12, 6 इज डिव्हिजिबल बाय 2, 2 3 जा 6। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी संख्या आली आहे 3 इज अ प्राइम नंबर, देअरफॉर प्राइम नंबर इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ। आता 3 ला आपण कशाने आपण भाग देणार आहोत, तर स्वतःनेच, म्हणजे 3 ने। 3 1 जा 3। या ठिकाणी बघा आता 1 आला म्हणजे आपले प्राइम फॅक्टर इकडचे आपल्याला मिळालेले आहेत। मग आता लिहून घेऊ आपण 24 चे प्राइम फॅक्टर। 24 इज इक्वल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट नंबर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3। हे झाले आहे 24 चे प्राइम फॅक्टर। करून बघू मल्टिप्लिकेशन, 2 2 जा 4, 4 2 जा 8 and 8 3 जा 24। सिमिलरली आपण 32 चे सुद्धा प्राइम फॅक्टर आपण या ठिकाणी काढणार आहोत। 32 च्या सुद्धा युनिट प्लेसला 2 आहेत, देअरफॉर 32 इज डिव्हिजिबल बाय 2। 2 1 जा 2, द रिमाइंडर इज 1, न्यू नंबर इज 12, 2 6 जा 12। 16 is also divisible by 2 because 6 is divisible by 2। युनिट प्लेसला आपण शिकलो 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट। इफ द नंबर हॅज 0 2 4 6 8 इन द युनिट प्लेस, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2। देअरफॉर आपण याला 2 ने भाग देणार आहोत। 2 8 जा 16, 8 इज डिव्हिजिबल बाय 2, 2 4 जा 8, 4 इज डिव्हिजिबल बाय 2, 2 2 जा 4 and 2 is a prime number, therefore 2 is divisible by itself, 2 1 जा 2। या ठिकाणी 32 चे आपण प्राइम फॅक्टर पाडले आहेत ते लिहून घेऊया।
32 is equal to the multiplication of that number 2. बघा 2 किती टाइम्स बघा 1 2 3 4 5. Therefore 2 into 2 into 2 into 2. मल्टिप्लिकेशन करून बघू. 2 2 जा 4, 4 2 जा 8 and 8 2 जा 2 2 जा 4. हो ओके 4 टाइम झाला आहे. 1 टाइम बाकी आहे. 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मल्टिप्लिकेशन करून बघू. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 and 16 2 जा 32. या ठिकाणी प्राइम फॅक्टर आपण पाडलेला आहे. आपल्याला HCF काढायचा आहे. आता HCF आपण बघतो या ठिकाणी HCF. मग HCF आपल्याला 3 स्टेपनी काढायचे आहे. आता आपण या ठिकाणी शेवटून सुरुवात करणार आहोत. F सर्वात शेवटी काय आहे? F फॉर फॅक्टर्स. आपण फॅक्टर्स पाडले आहेत दिलेल्या नंबरचे. पहिली स्टेप. देन आफ्टर CF मीन्स कॉमन फॅक्टर. आता आपण CF काढूया. कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर म्हणजे काय की सामायिक अवयव त्याला आपण म्हणतो. मग सामायिक अवयव काढायचे, कॉमन फॅक्टर काढायचे आहे. कॉमन फॅक्टर म्हणजे दोन्ही प्राइम फॅक्टर मध्ये असणारी कॉमन संख्या. बघा 24 आणि 32 चे फॅक्टर लिहिले आहेत आपण प्राइम फॅक्टर. यातले कॉमन काढूया आणि आपण एक वेळेस लिहूया. बघा 2 2 आहे तर आपण राऊंड करा किंवा त्याला अंडरलाईन करा. 2 2 राईट 1 टाइम. पुन्हा बघा 2 2 आहे. 2 ला राऊंड करू, 2 ला राऊंड करू, इंटू 2 लिहूया. पुन्हा 2 2 इंटू 2. बघा या ठिकाणी 3 आहेत परंतु या ठिकाणी 3 आहेत तर पुढे नाही. त्यामुळे 3 प्राइम कॉमन फॅक्टर होणार नाही. आता 2 ही संपले, वरती 2 नाही म्हणून 2 ही कॉमन फॅक्टर होणार आहे. 1 2 3 3 टाइम्स 2 2 आपले कॉमन दिसले, आपण या ठिकाणी लिहून घेतले. मग पहिली स्टेप फॅक्टर आपण काढले. दुसरी स्टेप CF कॉमन फॅक्टर काढले. अँड लास्ट वन आपल्याला HCF. HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग कॉमन फॅक्टर मधला हायेस्ट म्हणजे द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर इज द HCF ऑफ गिवन 2 नंबर्स. या ठिकाणी बघूया मल्टिप्लिकेशन HCF इज इक्वल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर 2 इंटू 2 इंटू 2. मग करूया मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 and 4 2 जा 8. Therefore HCF इज इक्वल टू किती आलं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन 8. HCF इज इक्वल टू 8. अशा प्रकारे आपण दिलेल्या संख्यांचा HCF काढू शकतो. HCF लाच आपण मसावी म्हणतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या संख्येला, अशी मोठ्यात मोठी संख्या की दिलेल्या संख्येला त्या संख्येने भाग गेला पाहिजे. बघा 8 च्या टेबल मध्ये 24 आला पाहिजे आणि 8 च्या टेबल मध्ये 32 आला पाहिजे. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या 8 ने. आता ह्या दोन संख्यांना भाग जाणारी 8 3 जा 24 and 8 4 जा 32. लक्षात. Therefore the HCF of 24 and 32 is 8. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी फाइंड द HCF ऑफ 195, 312 and 546. 195, 312 आणि 546 यांचा आपल्याला HCF काढायचा आहे. परंतु यापूर्वी आपण काय करूया की सोपे उदाहरण आपण समजून घेऊया. देन आफ्टर आपण काय करूया ते मोठे 3 अंकी जे आहेत संख्या त्यांचा आपण HCF बघूया. मग यासाठी प्रॅक्टिस सेट 12 मधलं आपण पहिलं गणित घेऊ. 25 and 40. फाइंड द HCF ऑफ 25 and 40. 25 and 40 चं काय करायचं आपल्याला HCF काढायचं आहे. HCF काढताना मी तुम्हाला परत सांगतो बघा HCF 3 स्टेप. F पहिले फॅक्टर काढायचे आहेत. मग आपण 25 चे फॅक्टर काढूया आणि सिमिलरली आपण काय करूया 40 चे फॅक्टर काढूया. 25 च्या युनिट प्लेसला 5 आहे. देअरफॉर 25 इज डिव्हिजिबल बाय 5.
5 5s are 25 and 5 is a prime number, therefore 5 is divisible by itself. 5 1s are 5. मग 25 चे फॅक्टर आले आहेत, प्राइम फॅक्टर म्हणूया आपण 5 into 5. आता 40 चे काढूया. 40 च्या युनिट प्लेसला 0 आहेत, therefore that number is divisible by 2 and 5. मग या ठिकाणी प्राइम फॅक्टर काढत असताना आपल्याला मोठ्यात मोठ्या संख्येने ज्यावेळेस आपण भाग देत असतो, डिवाइड करत असतो, त्यावेळेस पुढे भागाकार का होत असतो, आपला जे अवयव काढणं काय असतं ते सोपं जात असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 2 ने पण डिव्हिजिबल करू शकतात आणि 5 ने सुद्धा. या ठिकाणी आपण 5 ने करूया. 5 8 जा 40 and 8 is divisible by 2. 2 4 जा 8. 4 is divisible by 2. 2 2 जा 4 and 2 is a prime number, therefore 2 is divisible by 2. 2 1 जा 2. Therefore the prime factor of 40 is equal to the multiplication of that number. आता बघा पहिले 5 वाला आहे, मध्ये नंबर 2 2 2. परंतु आपण प्राइम फॅक्टर लिहित असताना लहान संख्येकडून आपण काय करायचे, मोठ्या संख्येकडे लिहायचे. म्हणजे आपण पहिले 2 लिहिणार आहोत, मग 2 2 लहान संख्या संपल्या, स्मॉल नंबर संपले, मग आपण बिग नंबर घेणार आहोत. म्हणजे गुणाकारामध्ये आपण जागेची आदलाबदल जरी केली तरी गुणाकार बदलत नसतो. आपण पहिले काय करूया, आपण 2 into 2 into 2 into 5 दोघांचे प्राइम फॅक्टर चेक करून घेऊ आपण. 5 5 जा 25, 2 2 जा 4, 4 2 जा 8 and 8 5 जा 40. या ठिकाणी आपला F मीन्स फॅक्टर आपण काढलेले आहेत. सेकंड स्टेप CF म्हणजे कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचे आहे. देअरफॉर CF तुम्ही त्याला कॉमन फॅक्टर पण लिहू शकतात. CF हा शॉर्ट फॉर्म आहे. C फॉर कॉमन आणि F फॉर फॅक्टर. यापैकी कॉमन फॅक्टर बघूया. मग इथं 2 आहेत, वरती 2 आहेत का, नाही. म्हणजे 5 बघा, इथं वरती 5 आहे, खाली 5 आहे. 5 5 5. मग आणखी दोघांमध्ये कॉमन काही दिसते का आपल्याला 5 व्यतिरिक्त, नाही. देअरफॉर कॉमन फॅक्टर इज 5 and therefore HCF is equal to the multiplication of common factor. परंतु कॉमन फॅक्टर एकच आहे 5, therefore the HCF is 5. अतिशय सोपं आहे. असे आपण भरपूर उदाहरणं या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला HCF कसा काढायचा हे लक्षात येईल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट मधलंच घेऊया. सेकंड वन एक्झाम्पल. आपलं थर्ड वन एक्झाम्पल आहे 56 and 32. फाइंड द HCF ऑफ 56 and 32. सेम HCF पहिले काय काढायचं, आपल्याला फॅक्टर काढायचे आहे. मग 56 चे फॅक्टर काढूया. सिमिलरली आपण 32 चे फॅक्टर काढूया. 56 च्या युनिट प्लेसला 6 आहे, therefore that number is divisible by 2. 2 2 जा 4, remainder is 1, the new number is 16. 2 8 जा 16. 28 च्या युनिट प्लेसला 8 आहे, therefore that number is divisible by 2. 2 1 जा 2, 2 4 जा 8. पुन्हा युनिट प्लेसला 4 आहेत, therefore that number is divisible by 2. 2 7 जा 14. तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी 7 हा काय आहे, प्राइम नंबर आहे, मूळ संख्या आहे, therefore प्राइम नंबर इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. तर आपण कशाने भाग देणार आहोत, 7 ने. 7 1 जा 7. या ठिकाणी आपण लिहून घ्या 56 इज इक्वल टू multiplication of that number 2 into 2 into 2 into 7. सिमिलरली आपण 32 चे आपण प्राइम फॅक्टर काढूया. 2 आहेत म्हणून 2 ने डिव्हिजिबल. 2 1 जा 2, 1 उरला, द रिमाइंडर इज 1, द न्यू नंबर इज 12. 2 6 जा 12. 16. 2 8 जा 16. 2 4 जा 8. 2 2 जा 4 and 2 is a prime number. 2 1 जा 2. Therefore the prime factor of 32 is equal to the multiplication of that number 2
into 2 into 2 into 2 and into 2. F काढला आपण, फॅक्टर काढले. आता CF कॉमन फॅक्टर काढूया. CF, C फॉर कॉमन अँड F फॉर फॅक्टर. बघूया 2 2 2 राईट वन टाइम into 2 2 2 into 2 2 2. आता बघू शकता 7 वरती आहेत फॅक्टर मध्ये, परंतु खालच्या 32 च्या फॅक्टर मध्ये 7 नाहीत, म्हणून तो कॉमन होणार नाही. या ठिकाणी कॉमन फॅक्टर काय आले 2 2 2 2 into 2 into 2. Therefore HCF is equal to the multiplication of common factor. मग 2 into 2 into 2, 2 2s are 4 and 4 2s are 8. Therefore HCF of 56 and 32 is 8. म्हणजेच 56 आणि 32 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या दोघांनाही ती कोणती आहे 8. 8 साठी 56, 8 चौक 32. ते लक्षात 8 7s are 56 and 8 4s are 32. Therefore the HCF is 8. म्हणजे 8 पेक्षा अशी कोणतीही मोठी संख्या नाही की ज्या संख्येने या दोन्ही संख्यांना भाग जाईल. तुम्हाला या ठिकाणी अतिशय सोपे 3च रूल लक्षात ठेवायचे. सर्वात पहिले शेवटून सुरुवात करायची, फॅक्टर काढायचे, मग कॉमन फॅक्टर काढायचे, मग कॉमन फॅक्टरचंच मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार आहे, HCF असणार आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊया 16 and 27. मला 16 and 27. 16 चे आपण फॅक्टर पाडणार आहोत, सिमिलरली 27 चे फॅक्टर पाडणार आहोत. मग 16 ला कशाने भाग जाणार आहे, 2 ने. 2 8s are 16, 8 is divisible by 2, 2 4s are 8, 4 is divisible by 2, 2 2s are 4 and 2 is divisible by itself, 2 1s are 2. Therefore 16 is equal to 2 into 2 into 2 into 2. 27 चे युनिट प्लेसला 7 आहे म्हणून दोन्ही भाग जाणार नाही, डिव्हिजिबल बाय 2 होणार नाही. मग 27 आहे तर आपल्याला माहिती आहे कशाने भाग जातो, तर 3 ने. मग 3 9s are 27, 9 is divisible by 3, 3 3s are 9 and 3 is divisible by itself, 3 1s are 3. Therefore the prime factor of 27 is equal to 3 into 3 into 3. पुढची स्टेप काय आपली की HCF काढताना आपण आता HCF काढताना आपण फॅक्टर काढले. आता CF कॉमन फॅक्टर, CF is equal to, बघा या ठिकाणी 2 आहेत, 3 आहेत, कॉमन फॅक्टर आहेत का, नाही. ज्या संख्यांचे कॉमन फॅक्टर नसतात त्या संख्यांचा कॉमन फॅक्टर काय असतो, 1 असतो. लक्षात की ज्या संख्यांचे कॉमन फॅक्टर येतच नाही त्यांचं कॉमन फॅक्टर काय असणार आहे, 1 असणार आहे. कारण की 1 नी सर्व संख्यांना भाग जातो. ऑल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 1. देअरफॉर आता कॉमन फॅक्टर नाहीत तर आपण काय लिहायचं, CF 1 लिहायचं आहे. इथे बघा 2 आहेत, खाली 2 नाहीत, खाली 3 आहे, वरती 3 नाहीत, म्हणून कॉमन फॅक्टर या ठिकाणी नाहीत. म्हणून ज्या संख्यांचे कॉमन फॅक्टर येत नसतात त्या संख्यांचा कॉमन फॅक्टर काय असतो, 1 असतो. Therefore HCF is equal to 1. त्यामुळे HCF काय येणार आहे, 1 येणार आहे. हे लक्षात. आता आपण काय करूया, आता हे झाले 2 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्यांचा म्हणजे 2 संख्यांचा आपण HCF काढला. आता 3 संख्यांचा HCF कसा काढायचा आता ते आपण बघूया. पेज नंबर 18 वर पहिलेच एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल पेज नंबर 18 वर आहे. फाइंड द HCF ऑफ 195, 312 अँड 546. याचे प्राइम फॅक्टर आपण यापूर्वी जसे प्राइम फॅक्टर काढत होतो तसेच काढायचे आहेत. 195 आपण डिव्हिजन मेथडने काढतोय, 312
अँड 546. त्याला आपण अँटेना मेथड सुद्धा म्हणतो. त्या मेथडने आपण यांचे सर्वात प्रथम SCF काढण्यासाठी शेवटून F येतो. F म्हणजे फॅक्टर. पहिले आपण फॅक्टर काढूया. 195 च्या युनिट प्लेसला 5 आहे. देअरफॉर 195 इज डिव्हिजिबल बाय 5. आता बघा या ठिकाणीच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे, फॅक्टर पाडायचे आहेत. ज्यांना नसन जमेल या ठिकाणी भाग देणं, फॅक्टर काढणं काही हरकत नाही. 195 ला बाजूला 5 ने डिवाइड करायचं आहे. जे आन्सर आलं ते खाली लिहायचं आहे. 5 3 जा 15. द रिमाइंडर इज 4 आणि 4 द नेक्स्ट नंबर इज 5. द न्यू नंबर इज 45. 5 9 जा 45. 39 च्या युनिट प्लेसला 9 आहे. देअरफॉर त्या नंबरला दॅट नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. मग आता आपण या ठिकाणी 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 या ठिकाणी अप्लाय करून बघू. 3 + 9 12. 12 इज डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर 39 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. 3 1 जा 3. 3 3 जा 9. आता या ठिकाणी नेक्स्ट नंबर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी 13 इज अ प्राइम नंबर अँड प्राइम नंबर इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. त्याला आपण काय करतो, स्वतःनेच भाग देत असतो. देअरफॉर 13 1 जा 13. मग या ठिकाणी आपण बघू शकतो 195 चे प्राइम फॅक्टर काय आले आहेत. आता बघा लहान संख्येपासून लिहायचं आपलं. 5 × 3 × 13 असं लिहिण्याऐवजी आपण पहिली लहान संख्या मग मोठी असं लिहिणार आहोत. म्हणून काय 3 × 5 × 13 हे झाले 195 चे प्राइम फॅक्टर. तर नेक्स्ट पण आपण 312 चे प्राइम फॅक्टर आपण काढूया. युनिट प्लेसला 2 आहे. देअरफॉर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. 2 1 जा 2. द रिमाइंडर इज 1. 11. 2 5 जा 10. द रिमाइंडर इज 1. 12. 2 6 जा 12. पुन्हा युनिट प्लेसला 6 आहेत. देअरफॉर डिव्हिजिबल बाय 2. 2 7 जा 14. रिमाइंडर इज 1. 2 8 जा 16. युनिट प्लेसला 8 आहेत. देअरफॉर डिव्हिजिबल बाय 2. 2 3 जा 6. रिमाइंडर इज 1. 2 9 जा 18. बघा 39 इथं पण 39 होते. आपण युनिट प्लेसला 9 आहे. दोन्ही भाग जाणार नाही. नॉट डिव्हिजिबल बाय 2. 3 ची कसोटी अप्लाय केली. 3 + 9 12. 12 is divisible by 3. Therefore 39 is also divisible by 3. 3 1 जा 3. 3 3 जा 9. The next number is 13. 13 is a prime number. It is divisible by itself. 13 1 जा 13. आता 1 आला आहे. प्राइम फॅक्टर लिहून घेऊ आपण. कशाचे आहेत ते 312 चे 2 × 2 × 2 3 टाइम्स 1 2 3 × 3 × 13. सिमिलरली आता आपण 546 चे काय करूया, प्राइम फॅक्टर आपण काढून घेऊया. युनिट प्लेसला 6 आहेत. देअरफॉर डिव्हिजिबल बाय 2. 2 2 जा 4. रिमाइंडर इज 1. द नंबर इज 14. 2 7 जा 14. 2 3 जा 6. आता या ठिकाणी बघायचंय बघा. युनिट प्लेसला 3 आले. देअरफॉर नॉट डिव्हिजिबल बाय 2. मग 3 ची कसोटी या ठिकाणी आपण बघूया. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. आपण सर्व संख्यांची अंकांची ऍडिशन करतो ना, त्या अंकांच्या ऍडिशनला जर 3 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. 2 + 7 9. 9 + 3 12. 12 is divisible by 3. Therefore 273 is also divisible by 3. आपण 3 ने भाग देऊया. 3 ने आपण डिवाइड करूया. 3 9 जा 27 and 3 1 जा 3. बघा 91 युनिट प्लेसला 1 आहेत. नॉट डिव्हिजिबल बाय 2. ऍडिशन केली. 9 + 1 10. 10 is not divisible by 3. Therefore that number is not divisible by 3. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमचे पाढे लन असणं फार महत्वाचे आहे. मग आपण जर
पाढे लन असतील, तुमचे टेबल्स लन असतील, तर 91 हा 13च्या टेबलमध्ये येतो. लक्षात, 13 7 जा 91, 13 7 91, 13 7 जा 91. आपण 13 ने भाग दिलाय. 13 इज अ प्राईम नंबर. आता 7 आला आहे, 7 इज अ प्राईम नंबर, देअरफॉर 7 इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. 7 1 जा 7. लक्षात, त्याचे प्राईम फॅक्टर 546 चे मिळाले. ती लिहून घेऊ आपण. 546 इज इक्वल टू, तर लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडनं 2 × 3 इंटू, आता 7 मग 13, 7 × 13. बघा आता आपल्याला HCF पैकी F मिळाला, फॅक्टर मिळाले तिघांचे. आता काय बघायचं आपल्याला, CF बघायचं आहे. CF मीन्स कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर बघताना या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ती गोष्ट म्हणजे की कॉमन फॅक्टर आपल्याला तिन्ही ठिकाणी बघायचे आहेत. कारण की यापूर्वी आपण दोन संख्यांचे काय काढले, SCF काढले. मग SCF काढताना 2 नंबरचे आपण दोन्ही संख्यांमध्ये कॉमन फॅक्टर बघत होतो. तसे या ठिकाणी नियम काय आता, की आपल्या तिन्ही संख्यांमधले कॉमन फॅक्टर या ठिकाणी काढायचे आहेत. मग काय, CF कॉमन फॅक्टर इज इक्वल टू, बघा तिन्ही ठिकाणी कॉमन पाहिजे. मग या ठिकाणी आता एकच आपण 195चेच यांच्याशी काय करणार आहोत, कम्पेअर करणार आहोत. इथं 3 आहेत, मग 3 आहे की आहे बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे. मग 3 3 3 3 झाला कॉमन फॅक्टर इंटू, बघा इथं 5 आहे, या ठिकाणी 5 आहेत का, नाही. या ठिकाणी 5 आहेत का, नाही, कॉमन फॅक्टर नाही होणार. 13, बघा 13 इथं आहे, 13 आहेत, 13 आहेत. म्हणून 13 ला सुद्धा आपण काय करूया, राऊंड करूया, सर्कल करूया, तो कॉमन फॅक्टर आहे. इंटू 13. या व्यतिरिक्त तुम्ही इथं 2 आहेत, 2 आहेत, परंतु वरती 2 नाहीत, म्हणून तो कॉमन फॅक्टर होणार नाही. कॉमन फॅक्टर तिघांचा पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून 3 3 3 3 वन टाइम लिहिलं आपण, 13 13 13 13 वन टाइम लिहिलं. देअरफॉर कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 3 × 13. देअरफॉर आता बघा, F बघितलं, CF बघितलं, तर शेवटी काय उरलं, HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. SCF मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. CF चं कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असणार आहे, SCF असणार आहे. आपण लिहून घेऊ 3 × 13. 13 3 जा 39. Therefore HCF इज इक्वल टू काय आला रे, 39. अतिशय सोप्या स्टेपने आपल्याला हे काढता येईल. SCF तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा दिला तरी तुम्ही सहज काढू शकतात, फक्त तुम्हाला प्राईम फॅक्टर काढता आले पाहिजे. SCF आलाय 39. हा 39 कशाचे SCF आहेत, 195 312 आणि 546 चा काय आहेत, SCF आहेत. म्हणजे 39 ही अशी संख्या, मोठ्यात मोठी संख्या आहे की या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 39. देअरफॉर SCF इज 39. 3 संख्यांचा, पुन्हा सांगतो, 3 संख्यांचा SCF काढताना तिघांचे कॉमन फॅक्टर बघायचे आहेत. तिघांमध्ये ते कॉमन फॅक्टर असले पाहिजे. या ठिकाणी आपण आता SCFचं शेवटचं उदाहरण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेणार आहोत. फाइंड द SCF ऑफ 60 12 and 36. या ठिकाणी सुद्धा 3 संख्या आहेत, तिघांचे सर्वात पहिले आपल्याला काय करायचे आहेत, प्राईम फॅक्टर पाडायचे आहेत. 60 12 and 36. 60च्या युनिट प्लेसला 0 आहेत, तुम्ही 2 ने सुद्धा डिव्हिजिबल आहे आणि 5 ने सुद्धा तुम्ही 2 ने भाग द्या किंवा 5 ने त्याला डिवाइड करू शकता. आपण 5 ने करू किंवा 2 ने करू. त्याला 2 3 जा 6 2 0 0, पुन्हा 0 आहेत, 2 ने डिव्हिजिबल आहेत. 2 1 जा 2 2 5 जा 10. 15च्या युनिट प्लेसला 5 आहेत, 1 + 5 6 होतात. 6 is divisible by 3, therefore 15 is also divisible by 3. तुम्ही 3 नेही भाग देऊ शकता किंवा
5 ने सुद्धा 5 ने सुद्धा भाग देऊ शकतात. आपण 3 ने करूया डिवाइड. 3 5 are 15 and 5 is divisible by itself because 5 is a prime number. 5 1s are 5. मग 60 चे आपण डिवायझर लिहून घेऊ. आपण प्राइम फॅक्टर म्हणूया आपण त्याला 2 into 2 into 3 into 5. नेक्स्ट बघूया 12 चे. 12 is divisible by 2. 2 6 are 12. 6 is divisible by 2. 2 3s are 6 and 3 is divisible by itself because 3 is a prime number. 3 1s are 3. 12 is equal to 2 into 2 into 3. 36 चे सिमिलरली आपण प्राइम फॅक्टर काढूया. युनिट प्लेसला 6 आहे, therefore divisible by 2. 2 1s are 2. 2 8s are 16. म्हणजे आपण 36 चे हाफ करतोय. एनी नंबर डिवाइड बाय 2 इट मीन्स हाफ द नंबर. त्या संख्येचा आपण हाफ करतोय. 36 चे हाफ 18. 18 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 2. 2 9s are 18. 9 is divisible by 3. 3 3s are 9 and 3 is divisible by itself. 3 1s are 3. 36 चे आपण काय करूया, प्राइम फॅक्टर या ठिकाणी लिहून घेऊ. 2 into 2 into 3 into 3. HCF काढताना आपण काय केलं, पहिले एफ काढला, फॅक्टर काढले तिघांचे. आता CF कॉमन फॅक्टर काढूया. कॉमन फॅक्टर काढताना तिन्ही संख्यांमध्ये ते कॉमन पाहिजे हे लक्षात घ्या. बघा 2 2 2. तुम्ही अंडरलाईन सुद्धा अशा प्रकारे करू शकता किंवा बॉक्स करू शकतात किंवा सर्कल करू शकतात. आपण सर्कल करूया. 2 2 2 राईट 1 टाइम. पुन्हा 2 2 2 राईट 1 टाइम. 3 3 3 राईट 1 टाइम. याच्या व्यतिरिक्त कॉमन फॅक्टर आहेत का? नाही. मग आता CF काढला. आता शेवटी HCF म्हणजे तिघांमध्ये काय पाहिजे आपल्याला, कॉमन फॅक्टर काढले आहेत त्यांचाच तिघांचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे, HCF. या तिघांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे, HCF. बिकॉज HCF इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. देअरफॉर HCF इज इक्वल टू 2 into 2 into 3. मल्टिप्लिकेशन करूया. 2 2s are 4 and 4 3s are 12. Therefore HCF is equal to 12. आपण असं लिहू शकतो, the HCF of 60, 12 and 36 is 12. Is that right? पुन्हा पुन्हा एक्झाम्पल बघा, पुन्हा पुन्हा सोडवा. असे एक्झाम्पल तुम्ही मनाने घेऊ शकतात आणि सॉल्व करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.